आपल्या वर्गात 10वी पर्यंत चष्मा कोणाकोणाला होता? हा, माझा आवाज असाच ऐकू येतोय. अच्छा, तिकडनं उंबराकडे हात करतेय. तुला चष्मा होता? मला चष्मा होता, तुम्ही लावायचं नाही, ही गोष्ट वेगळी. वृंदा एक, अजून रिया गोयकर, विद्या पण हात वर करते. आता एकेका मी स्वतःहून हात वर नका करू की मला पण होता परिणाम नाही तेवढ्यासाठी. हो किती जणांना होता हे सगळं आकडा आला पाहिजे. नाही आपल्या वर्गामध्ये टोटल 5 जणांना चष्मा होता. त्यातली 4 जणांची नावं तुम्ही सांगितली. मी नाव सांगणार नाही आता. बोल तुझं बक्षीस आहे. माझ्याकडे प्रशांत लॉलीपॉप गेलं. हा प्रश्न ऍक्च्युली काही लोकांनी उत्तर देऊ नये असं मला वाटतं, पण ज्यांनी म्हणजे जे त्याच्याशी निगडीत होते त्यांनी ते देऊ नये. विज्ञान मंच ही एक संस्था आहे आणि त्याच्यासाठी आपल्या वर्गातनं 5 जण सिलेक्ट झाले होते. ते कोण होते? अनघा सबनीस. कोणीतरी उत्तर उभं राहून द्या, एकाने घरी असं नका करू. अनघा गाडगे, पण तुला परत लॉलीपॉप मिळणार नाही. हा सुगंधा. हा थोडस चुकलं. सो सुगंधा सांगते अनघा गाडगे, अनघा सबनीस, स्मिता महाजन, पिळणकर आणि मी. सो कोण नव्हतं? अनघा गाडगे नव्हती. सो प्रसाद, संदीप, मी, अनघा सबनीस आणि स्मिता महाजन आम्ही 5 जण होतो. आणि चव्हाणबाई आल्या होत्या मला आठवते पहिल्या लेक्चरला. हो सुगंधा. दहावी मध्ये आपल्या वर्गातनं तिसरं कोण आहे? तुला माहिती आहे बघ. मी तिसरं विचारलं. तिसरा अनघा गाडगे तसा असेल. अर्ध उत्तर बरोबर आहे, पण अर्ध उत्तर चुकीचं आहे. अर्धा लॉलीपॉप. अजून
तुम्हाला आठवतंय प्रसाद? मी तिसरा क्रमांक विचारला आपल्या वर्गातनं 10वीच्या रिझल्टला. तिसरा क्रमांक कोणता? रिझल्ट माझ्याकडे आहेत त्यामुळे मी असंच विचारत नाही. संदीप. तुम्ही हे ठरवून काहीतरी सांगा. एक संदीप सांगतो, इकडनं काहीतरी उत्तर. प्रशांत संदीप सांगतो. हा? आणि तिसऱ्या क्रमांकाला दोघं जण होते. प्रसाद आणि प्रियांकर होते. वृंदा दुसरी. वृंदाला उत्तर माहिती आहे? तिसऱ्या क्रमांकाला दोघं जण होती, वृंदा आणि संदीप पिळवणकर. वृंदा म्हणजे सेकंड आली ती. नाही, हा 10वीचा रिझल्ट आम्हाला नातूबाईंनी दिलेला, शाळेचा ऑफिशियल रिझल्ट आहे. त्याच्यानंतर काय झालं आम्हाला माहित नाही. म्हणजे एवढे वर्ष ती चुकी. आता याच्याच निगडीत अजून एक प्रश्न. जो विषय आपल्याला राऊतबाई शिकवायच्या त्याच्यात हायएस्ट मार्क कोणाला होते? प्रसाद गोखले. आणि उत्तर बरोबर नाही. 95 मार्क कोणतरी म्हणाले ते बरोबर आहे, पण ते कोणाला होते ते मला प्रश्न विचारायचा. मार्काचं बरोबर आहे, फक्त अर्ध आता तिला एक नव्हते असं अर्धी अर्धी उत्तरे सगळे लॉलीपॉप दिली होती. प्रसाद नव्हता हे मी सांगतो. आता किती 72 जणांची नावं घे. अरे तिकडनं कोणाला माहितीये का? हा प्रसाद. बोल. प्रशांत आहे ना? प्रशांत शिंदे आणि सचिन सुंगी. 95 मार्क होते. म्हणून तिकडनं तो बिचारा हात वरती करून सांगतोय मी आहे, मी आहे, माझ्याकडे बघतच नाही कोणी. तुझे 2 लॉलीपॉप कुरिअर केले जातील युकेला. तुला मिळतील की नाही याची गॅरंटी नाही. आता या छोट्याशा आपल्या ओळखा पाहू किंवा या गेम्स नंतर आपण आता पहिले 10 नंबर काढूया आहोत. प्राइस जल्दी पाय 3 लाइन्स आणि फुल. सरांनी एकदम ट्रिकी प्रश्न विचारला, थोडा वेळ मी पण कांगरून गेलो. जल्दी पाय पहिल्या आडव्या 3 लाइन्स आणि मग फुल. हा नंबर आहे 71. कृपया 71 समजा, 17 समजू नका. मराठीत सांग. 78 78. हाऊसिंगमध्ये ज्यांनी केक केला त्यांना प्राइस मिळणार नाहीये. हा नंबर आहे सिंगल नंबर 2. $58.
प्रशांत हा नंबर आहे 77. 65. असं नाही, एक पण द्यायला मला. अरे हा नाही दिसणार हे तो पडेल ना 67. एक पण नाही नंबर. 66. एक पण नाही लागत आहे. चिठ्ठी वस्तू सांगते. नाही तू तिकडे बुक केलेला होतीस ना त्यामुळे तुला एवढी प्राईज नाही. मी स्वतः सांगणार, volunteer प्राइसच नाही. 16. तुम्ही हे लॉलीपॉप आहे म्हणजे मग आम्ही किती पण कशाला घेतलं? आणि 72. 72. नाही झालं. आता आपण हाऊजीचा ब्रेक घेऊया. 10 नंबरच काढणार आहोत. शेवटपर्यंत चालू ठेवा. आणि दुर्गेश दणाईतने एक छोटीशी क्लिप करून आपल्याला पाठवलेली आहे शेअर करायला. तर आपण म्हणजे आपले जे सगळे मित्र US आणि UK मध्ये आहेत बस बस सर्वांना एक सूचना, कृपया आपली तिकीट सांभाळून ठेवा. फक्त 10 नंबर काढलेले आहेत आणि प्राइजेस पण चांगली आहे. म्हणून आम्ही नंबर पण टीचर्स कडूनच काढून घेतो. नमस्कार. 10वी पास करून किंवा शाळा संपवून 25 वर्ष झाली म्हणून हा कार्यक्रम समारंभ. पण असं वाटतं की कालच तर आपण ग्राउंडमध्ये 15 ऑगस्टची परेडची प्रॅक्टिस करत होतो. पाऊस पडत होता. पवार सर आणि राऊत सर समोर उभे होते. हातात पट्टी होती, शेपटी होती. त्यामुळे आठवणी अशा एकदम ताज्या आहेत. मला आठवतंय 7वीला कुमठाबाई आमच्या क्लास टीचर होत्या. पहिला तास असेल त्यांचा आणि बराच वेळ झाला त्या आल्या नाहीत. थोड्या वेळाने थोडी नवीन बाई आल्या आणि त्याच्यानंतर मी माझा आनंद काही असा व्यक्त केला होता ते शेवटी कुमठाबाईंच्या कानावर गेलं आणि त्यांनी त्यांच्या दुसऱ्या तासाला माझा व्यवस्थित क्लास घेतला होता. 10वीला आम्ही शेवटच्या भागात बसायचो. मी, मंदार पाडगावकर, अजित कस्तूर आणि सचिन सुंकले खूप धमाल करायचो. पण जरा जरी काही झालं ना तरी फळ्याच्या बाजूला पाठमोरे उभे असणाऱ्या चव्हाणबाईंना कसं कळायचं मी काही हसलो की मला आठवतं केतकरबाई म्हणायचं, अरे शिंदे काय विरोध झाला तो आम्हाला पण सांग, आम्ही पण पार्टिसिपेट करू. मग मात्र गप्प बसायचं. काटेबाई म्हणायचं, अरे धातू शब्द रूपावली वाचा, त्यात सगळं काही आहे पण आम्ही कुठे ऐकत होतो. चोगळीकर बाई थोडा कडक, हजेरी एकदम व्यवस्थित घ्यायचा. आठवत आहे 10वीची प्रिलिम झाली होती आणि पेपर वगैरे वाटून झाले होते. राऊतबाई जवळ आले आणि त्यांनी कान पकडला होता. राऊतबाईंनी कान पकडला की आमची एक ट्रिक असायची, त्यांनी कान जसा हलवतात तसं आपण आपलं डोकं हलवायचं.
सांगितलं म्हटलं ते भूगोलात 40त 38 मार्क मिळाले. 2 मार्काचा प्रश्न, त्याचं उत्तर लिहिलं नाहीस. काही झोप आली होती, कंटाळा आला होता, काय झालं होतं? वय आज सांगतो, शेवटचे 15 धडे ऑप्शनला टाकले होते. जेवढं घेत होता ना तेवढं सगळं काही लिहिलं होतं. नशीब चांगलं होतं, पेपर व्यवस्थित आला होता. आता तुम्ही कसे दिसता ते नाही माहिती. तिकडे या समारंभाला नाही, नंतर व्हिडिओ बघेन, फोटो बघेन. पण तुमची छबी जी 25 वर्षापूर्वी होती तुमच्या डोळ्यासमोर, ती आजही तशीच आहे. आम्ही आज जे काही आहोत ते तुम्ही जी कळकळीने त्याकडून तयारी करून घेतली, नुसतं 10वीसाठी नाही, नुसतं परीक्षेसाठी नाही, तर डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही ते आम्हाला एनकरेजमेंट दिलं, त्यामुळे आम्ही आज तेव्हा सर्वांच्या वतीने तुम्ही इथे आलात आणि आमच्यासाठी जे काही केलं त्याबद्दल तुमचे आभार. नमस्कार. मुल्कों की पुलिस मुझे ढूंढ रही है और आप मैं मोना डाली. तो मैं आपको मोना कहूँ या डार्लिंग? छान आपल्याला ट्रीट करून आपल्या मित्रांनी पाठवली की आपल्याला आता हजर होऊ शकलेलं नाही आहे. दुर्गेशने, स्मिता आणि प्रशांतने. तर आपण इकडे आता एक छोटासा आपली मधली सुट्टी घेऊया. माझ्यामध्ये जेवण तयार आहे आणि अनघा ऍक्च्युली मला प्रत्यक्ष वर्गामध्ये होता इतक्या वर्षांनी स्पेसिफिक आठवण कुठल्या फक्त थोडंसं लक्षात येईल की ह्याच्या बाजूला बसायचं वगैरे. तुमचा वर्ग आणि अनेक संस्कृतचे वर्ग ज्यांना आम्ही शिकवलंय, ऍक्च्युली ती मुलं जेव्हा अशा प्रकारे युनियनला भेटतात तेव्हा ती जनरली असं म्हणतात की आम्ही खूप त्रास दिलाय शिक्षकांना. मला माहिती नाही की आता हा प्रशांत म्हणाला तसं की पाठमोर खाड्यावर गाडी चढवताना ती मुलं आपापसात, शेवटी तुम्ही मुलंच आहात, काही गडबड वगैरे किंवा आपापसात काहीतरी तुमचे गप्पा गोष्टी किंवा चालले असतील. पण जेव्हा तो म्हणाला तसं की आवाज झाला की लगेचच काय चाललंय असं म्हटलं की लगेच वर्गात शांतता असायची. आणि समोरून तेव्हा शिकवत होतो तेव्हा कधीच कुठल्याच मुलांनी गोंधळ घातलाय किंवा काय असं कुठलाच अनुभव नाहीये म्हणजे सगळ्या वर्गांबद्दल. त्यामुळे तुम्हालाच धन्यवाद त्याबद्दल की तुम्ही अरे ही मुलं खूप वाईट आहे, खूप त्रास देत आहेत असं तुमच्या अपरोक्ष कधीही बोलायची वेळ आलीच नाही. आणि आम्ही असं म्हणतो खूप छान मुलं आणि तुम्हाला असं मोठे बघून पण खूप छान वाटते. हां, चव्हाणबाईंनी त्यांचं मनोगत सांगितल्यावर हर्डीकरबाईंनी एक छोटीशी क्लिप
कारण त्या उपस्थित राहू शकलेल्या नाही, त्यामुळे त्यांनी पाठवली. आपण आता ती बोलूया. तुमचं आमंत्रण मिळालं आणि मी आलेली. देहानं नसेल कदाचित, पण मन आणि आठवणी आलाच ना. आजचा दिवस काही वेगळाच. भूत भविष्याला विसरून जाण्याचा आणि आपल्या मनाला मनवण्याचा. आणि म्हणावं, अशाच मिळाल्या गाठी भेटी, रंगत जाव्या गप्पा गोष्टी, उधळून द्यावी ती कारंजी, आनंदाची अनहास्याची. यासाठी साऱ्या शुभेच्छा सर्वांना. तुमच्या काही आठवणी? दहावी फचा वर्ग ही बरेच वर्ष दहावीची प्रॅक्टिस असायची आणि फ वर्ग कायम माझ्याकडे असायची. लहानपणापासून मला फ विन ढबू मुलांचा वर्ग असं वाटत होतं. पण ह्या शाळेत आल्यानंतर सगळे ड फ हे अतिशय हुशार मुलांचे वर्ग. माझी जी लहानपणापासून जी हे होती ती बदलून गेली पण व्याख्या. आणि खरोखरच माझ्याजवळचे सगळे वर्ग आले ते हुशार मुलांचे वर्ग आहेत. मला शिकवताना सुद्धा शाळेत मी लागले तेव्हा फक्त मी 19 वर्ष पूर्ण होऊन 20वं वर्ष जेमतेम लागलो होतो तेव्हा मी शाळेत सर्व्हिसला लागले. त्यावेळी माझ्या वर्गात थोडी माझ्यापेक्षा लहान मुलं होती. परशुराम माळी वगैरे यांच्या माझ्या वयात फारसा अंतर नव्हती. मला भीती वाटायची की या एवढ्या मोठ्या मुलांच्या मी कसं नाही शिकवायचं. पण हळूहळू ते मला जमलं. आणि माझा विषय समाजशास्त्र असल्यामुळे मला सारखी बडबड करायची सवय झाली. खूप बोलायचं. मला एक लक्षात आहे की माझ्या वर्गामध्ये मुलं सगळी हुशार असायची, मस्ती करायची, पण शिकवायला लागल्यानंतर वर्ग शांत असायचा. शेजारच्या बाई सुद्धा कधीतरी मला बोलवायला यायच्या, व आमचा वर्ग गप्प बसत नाही, जरा या. तर मी हळूच समजून सांगायचे की असं बरं नाही. असं बोलवल्यामुळे उलट आपल्याबद्दल मुलांच्या मनामध्ये वेगळी भावना होते. तुम्ही